परभणी 10 अगस्त 2026 अधिकार कर्मचारी संघटनाच्या व सर्व कर्मचारी वतीने परभणी महानगर पालिका के अधिकारी एवं कर्मचारी संगठनों तथा सभी कर्मचारियों की ओर से थकी हुई जीएसटी बढ़ी हुई अनुदान राशि और लंबित अनुदान की मांग को लेकर आज 10 अगस्त 2026 से अनिश्चितकालीन आंदोलन शुरू कर दिया गया है। कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर महानगर पालिका प्रशासन के खिलाफ आंदोलन का रास्ता अपनाया है। कर्मचारियों का कहना है कि महानगर पालिका के अधिकारी एवं कर्मचारियों को लंबे समय से आर्थिक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। शासन की ओर से मिलने वाला जीएसटी बढ़ी हुई अनुदान और अन्य लंबित अनुदान समय पर प्राप्त नहीं होने के कारण महानगर पालिका के आर्थिक कामकाज पर भी इसका असर पड़ रहा है। कर्मचारियों ने मांग की है कि शासन स्तर पर लंबित अनुदान की राशि तत्काल उपलब्ध कराई जाए और कर्मचारियों की आर्थिक समस्याओं का समाधान किया जाए। इसी मांग को लेकर महानगर पालिका के विभिन्न अधिकारी, कर्मचारी संगठन और कर्मचारी बड़ी संख्या में आंदोलन में शामिल हुए। आंदोलन के दौरान कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर नारेबाजी करते हुए प्रशासन और शासन का ध्यान आकर्षित किया। इस आंदोलन को परभणी महानगर पालिका के महापौर सैयद इकबाल ने भी अपना समर्थन दिया है। महापौर ने कर्मचारियों की मांगों को उचित बताते हुए उनके साथ खड़े रहने की भूमिका व्यक्त की। उन्होंने कहा कि कर्मचारियों की समस्याओं का समाधान होना जरूरी है और शासन स्तर पर लंबित जीएसटी बढ़ी हुई अनुदान तथा थकी हुई अनुदान राशि के लिए आवश्यक प्रयास किए जाने चाहिए। महापौर सैयद इकबाल के समर्थन से आंदोलन कर रहे कर्मचारियों का मनोबल बढ़ा है। कर्मचारियों ने स्पष्ट किया है कि जब तक उनकी प्रमुख मांगों पर सकारात्मक निर्णय नहीं लिया जाता, तब तक उनका बेमुदत आंदोलन जारी रहेगा। महानगर पालिका के अधिकारी एवं कर्मचारियों की इस भूमिका के कारण आने वाले दिनों में परभणी महानगर पालिका के कामकाज पर इसका असर पड़ने की संभावना है। अब शासन और प्रशासन इस आंदोलन की मांगों पर क्या निर्णय लेते हैं, इस पर सभी की नजरें टिकी हुई हैं। जीएसटी बढ़ी हुई अनुदान और थकी हुई अनुदान की राशि तत्काल उपलब्ध कराकर कर्मचारियों की आर्थिक अड़चनी दूर की जाए, ऐसी प्रमुख मांग आंदोलन के माध्यम से की जा रही है। प्रयत्न करीत आहेत की जे आपल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही पाठपुरावा पण केलाय। याच्या अगोदर मी मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन पण आलो, तिथं पण सांगितलंय की जे आमचे कर्मचारी त्यांची पेमेंट वेळेवर होत नाही। अगोदरच खूप आम्ही पदभार घेते, अगोदर खूप टाळाटाळ झालेली आहे, जेणेकरून अगोदरचे 3 पेमेंट काही होते आणि आता एक आपले वाढून 5 झाले, 4 होते 5 झाले। त्यांना सांगितलंय की बा कोणत्याही प्रकारची आमचे जे जीएसटी वाढीव अनुदान आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी कपात करू नये, ते थेट आम्हाला देण्यात यावं। आणि आमच्यावर अन्याय होत आहे की जे परभणीकरांना कुठेही ते न्याय मिळत नाही। आम्ही सारखं प्रयत्न करत आहे आणि बरेचसे आमचे सहकारी आमदार साहेब आहेत त्यांनी पण प्रयत्न केलेला आहे आणि असा अपेक्षा आहे की आता त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे। प्रत्यक्षात आपल्याला 1 महिन्यामध्ये आपल्याला ते असं जे जीएसटी वाढीव अनुदान जे आपलं प्रलंबित आहे ते आपल्याला भेटण्याची शक्यता आहे। आणि मी एक स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, आज जिथे तुम्ही उपोषणासाठी बसलेले, माझं संपूर्ण तुम्हाला सहकार्य आणि पाठिंबा पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने हात जोडून आभार मानतो सर। एक गोष्ट सांगायची साहेब आपल्याला की हे जे आंदोलन चालू आहे हे शासनाच्या विरोधात आहे आणि जीएसटी तुमच्या विरोधात नाही। आणि तुम्ही आमचे बाबा हेड ऑफ द फॅमिली आहे, तुम्ही मिळते, आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो, हे जे आपले प्रलंबित काम आहे, जे जीएसटी मध्ये जे आपले कर्मचारी मोरे मुजमुले आणि जे मदनताई आणि धस मॅडम हे बिचारे काम चांगले करतात, पण ते अधिकारी त्यांना 10 दिवस खाली वरी येते, तर ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या। आणि आपल्या लोकांचे बरेच लोकांचे आमच्या गरीब लोकांचे प्रमोशन आलेले आहे, जसं की पैके आहे आणि आपले उमेश जाधव साहेब आहेत आणि विनय ठाकूर साहेब आहेत। जे नियमानुसार जे काय असते साहेब सरकारच्या नियमानुसार ते तुम्ही स्वतः यांची मीटिंग घ्या आणि त्यांना बोलून या लोकांचं काय होत नाही, काय त्रुटी आहे ते सगळे कागदपत्र करून साहेब इथे एक मार्ग लावा, कारण गरीब लोकांवर अन्याय होऊ लागले साहेब। आणि बरेच लोक जे 10-20-30 जे आहे आमच्या गरीब कर्मचाऱ्यांचे जे पदोन्नतीचा विषय आहे ते तुम्ही एकदा शब्द दिला तर ते करतात, तुम्ही माहिती सगळ्यांना। पण सर हे मार्ग लावा, कारण सर इतर गरीब लोकांची फार परिस्थिती आहे, तुम्ही काम करायला